बाई इतकी हौशी होती. बकीटात बकीट, स्टीलचं बकीट. मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. आणि मुकुंद्या जिंतूरच्या बस स्टँडला झोपलेला, त्याचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. वारे म्हणलं मुकुंद्याची बायको. हा हा, इतकं नका. आमच्या सासरवाडी घातल्यावर तुमची लय खसखस पिकली. हा, तुमचे मेहुणे सासरे लय मुख्यमंत्री आहेत का? आमच्यावर घेऊन इतकी खराब सासरवाडी होई. मी जेवायला यावा असं आमच्या सासूबाईचं लय मत होतं. दृष्टांतातली सासू सांगायलो. खरी सासू इचकितच नाही, आणि कोणीच इचकुनी. कामाशी काम गेलं पाहिजे सासरवाडीला, लग्न कार्याला, याला त्याला. रिकाम पंचायत मसडी आलेली म्हणून सासरवाडीतच गोदड घेऊन गेला. हो, नाही म्हणले आमच्या सासऱ्याची तर मसडी आली, तिथंच दूध खातू का? बोक्या आहे का तू? तिथं राहा तू. कामाकामी गेलं पाहिजे, इज्जत राहत असती माणसाची. बहन घर भाई, ससुर घर जावाई, आणि पुढचं मी म्हणत नाही विठाला बहिणीच्या घरी बहिणीचा निरोप आला तरच भावान जावा. बहीण जर दिवाळीला नाही आली तर ओवाळायला जावा. राखी पौर्णिमेला नाही आली तर तिथं जावा राखी बांधायला. तिच्या घरी काही काम असेल तर जावा. बहिणीची इथं लय मोठ्या गाईन म्हशी आल्यावर दूध काल नाही जावा. ते अंगावर फुटत असते, ते दूध अंगावर फुटत असते. दारू फुटल्यावानी. दारू फुटतीन काय काय लय पेणाऱ्याच्या. हो, वरून नाही फुटली तर लिव्हर फुटत काय कायचं. बहिणीनं पण भावाची तर अडचण असली तरच राहा. एका बहिणीचा नवरा राजा होता, तरी भावाचीतले तुकडे मोडले. भावाचं अख्खं वाटुळं करून टाकलं. ती बहीण तुटलेल्या नाकाची. हो, तुटलेल्या नाकाची बहीण ही बिनकामी राहिली आदित्य बुवा भावाची तर. आणि भावानं बहिणीची तर जास्त दिवस मन बिनकामी राहत नाही. बहिणीची तर पेरणी पारणीला अडचण असेल तर आऊत आणा. तिचा गहू भिजवा, तिचा ऊस भिजवा. तिला काय तिचं बांधकाम चालू असेल तर घरावर पाणी मारा, पाया खांदा. बांधकाम करता येतं असेल तर बांधकाम करून द्या. काय काम करायचं असेल, पण फुकट तिच्या घरच्या भाकरी खायच्या नाही. एका भावाला राजा होता, गांधार देशाचा राजा, आणि बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. तिच्यात पोरायला पते खेळायची केली. शकुन्या माहिती नाही भाऊ तुम्हाला? शकुन्या ती तुटलेल्या नाकाची, आणि ह्यो हरामखोर शकुन्या. हा, पुरावा आहे. हा, बिलकुल नाही. तुम्हाला सांगतो तिसरा मुद्दा. कोणताच पाहुणा होऊन आपण कोणाकडे गेलो, आपलं काम संपलं की निघा. आमच्या इथला एक पाहुणाच जाईन. म्हशी आलेल्या 4 म्हशी आलेल्या, आणि उन्हाळ्याचे दिवस, त्याला दह्याचा नाद. दही असं होतं, संध्याकाळी टाकलेलं दही पहाटे डबा रिचिला तर डब्याचाच आकार दह्याला याचा. असं दही लोंडत नव्हतं, असं घट्ट दही. हो, 4 दिवसात दह्यावणीच गाल झाली त्याची. हो, तर मी घरच्याला म्हणलं पाहुणा कसं काय जाईन भाई, त्याला दह्याचा लेत ना दे. आणि कापसं येचणं झाले आणि शेंड्याला बोंड लागली होती. मी गड्याला म्हणलं आपल्या कापसात फवारा धरा. ते म्हणले बाबा कालच केला. म्हणलं डबल करा. औषधाचा नाश कशाला करायचा, औषध नका म्हणलं. 10 रुपयात चुन्याचा डबा घ्या. चुन्याचा डबा ते तंबाखूवाल्याला असतं ते चुना. ते असा पाण्यात चुना कालवा म्हणजे औषधावानी ढवळं दिसल. आणि फवाऱ्यात टाका फवारा. तेल जाईन ना आपलं. म्हणलं इन्नाचा फवारा घेऊ नका, ते कुच्या घ्या. ते असा हात पंप आणि त्या पाहुण्याच्या पाठीवर. पाहुण्यानं 3 टाक्या फवारल्या घुले बुवा. 4थ्या टाकीला आमच्या गड्याला म्हणला मी बाथरूमहून येतो. 9 वर्ष झालं बाथरूमला गेलाय, पुन्हा आमच्या इथं आला. हा, हे फुकटच्यान घरी ठेवायचे नाही, आपल्या पत्राच्या नाल्या मोजते. विठाला विठाला मला वाटलं एखादीशी हरिपाटाला जाईन, पण ते हरामखोर हरिपाटाला बी जात नव्हतं ना. आणि तशाला भाकरी घाऊ घालणं म्हणजे वाळूत तूप टाकल्यासारखे. वाळूत इस्त्यावर पडू द्या ना, यज्ञ होती, पण वाळूत तूप. हा, भाजनाला जात नाही, काही नाही. आणि झोपू गाद्या दाबू लागला ना. हो, अशी बारीक गादी केली.
झोपू झोपू असे काय करायचे आहे का नाही? हो कशावर सांगू लागलो तुला? भंगार ऐकायचे लय नादी असतात माणसं. चिंतन सांगायला जशी पिराला कापायची तशी बसत येत. चला सुदाम देवाने श्रद्धेनं भजन केलं. समोरची मूर्ती सांगत होती बाळा हा ते जेवायला बोलिलं मला. मी काही गेलो नाही. एकदा तिकडंच कीर्तन होतं. आमच्या गावातल्या 2-4 पोरी तिथं दिलेल्या आहेत. तिथल्या आता मी चांगली सांभाळल्यामुळे तिथल्या पुन्हा 2-4 आमच्या गावात दिलेल्या. मी जर नीट नसती सांभाळली तर लोक म्हणले असते ना ग माई गिरगावची पोट्टी लय नालायक तर तिथं पुन्हा नाही द्यायची. पण मी बरी सांभाळल्यामुळे दुसऱ्या 4-5 आमच्या गावात आल्या. त्याच्याकडे कधी ठेपा जावायला म्हणा ना आमच्याकडे जेवायला एखाद्या दिवस तरी यानं येतच नाहीत बाई. काय जीवनभर कीर्तनच येत ना. आणि एखाद्या बार जेवायला यावानं तर काय भाव बाबा सासूचा आपल्यावर काय श्रद्धा आहे. सुदामदेवाचा भाव सांगायला आणि आपले भाव पा. मग तिकडंच काल्याचं कीर्तन होतं. त्या लोकांना सांगितलं मला मंगळवारी. मला काय मी मंगळवार धरीत नाही. पण इकडं जेवायला जायचं म्हणून त्याला मंगळवार सांगितलं. आणि त्याला वाटलं याला खरंच मंगळवार असेल. मी आलो तर मग बाज होती अशी. तिच्या माचव्याला 2-3 बाऱ्या दोऱ्या बांधलेल्या. पाय धुवायचे तर रांजून फुटका त्याच्यावर टोपलं नाही. कुत्रे पाणी पिऊ लागले त्याच्यातच. मी हाताने नाही पाणी घेतलं. मग तसेच पाय इसळले रानात. हो फुटल्यावर. हां हां इतकं नका. आमच्या सासूरवाडी घातल्यावर तुमची लय खसखस पिकली. हां तुमचे मेहुणे सासरे लय मुख्यमंत्री आहेत का? आमच्यावर घेऊन इतकी खराब सासरवाडी होई मी. माणसाचे गदगद गदगद उकळले उगे कडी उकळल्यावानी. मला चेहरा पाहिल्या कळत कोणाचा मेवना ऊस तोडायला जात होतं. पण कशाला तुमची बेइज्जती करू आहे का नाही तर राहू दे. आता आमच्यावर घेतलं की असा उकळाच जशी झेलम एक्सप्रेस सुटली. मग मी आपलं बसलो तिथंच. हे बसले होते दुसऱ्याची इथं वातीवळीत. गांधीजीचा घिरका असा सुरू होते. भस्माला बोट लावणं की लगेच असं. एक बाई म्हणजे मा बया आणि काय तुमच्या इथं झळझळ कपड्याचं कोणकानी बसलंय. त्या हातातला रूस सोडून दिला कापूस वातीचा. लगेच इकडं आले. मला पाहिलं पदर गिदर घेणं घेतो त्या पहिल्या बायका जावायला पाहिलं. नाही तुम्ही नका घेऊ. तुम्हाला कुठं ऊन लागायला घेऊ नका. हां तुम्हाला मै शपथ आहे. घरी गेल्यावर कापून टाका पदर कापून टाका. दम नाही सप्त्याला दम गुण कोणाला आहे. पदर घेत जा पदर घेत जा पदर. या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या असावं. एक लक्ष्मी आणि देशाची स्त्री. पैसे देवानं कुंटाला न देवा पण पैसे झाकून ठेवा. आमचा मित्र 2-3 हजार पण डायरीच्या पुढून फेकून आता. हो आणि जवळच्या जत्राला गेला आणि लगेच खिसा कापला. कशकानी गेले म्हणलं पुढून ठुट जाईन सोबळ्या. हो हो चोर तू आम्ही नाहीत का तू खिशात ठेवाला. लक्ष्मी झाकून ठोत जावा आणि देशाची स्त्री झाकलेली असावा. त्या स्त्रीला किंमत फार मोठी ताकद आहे. हे बा एका बाईचे नख पाहण्यासाठी दुर्वास अर्धा घंटा बेजार होते. अर्धा तास बेजार. कोण दुर्वास 5 रागीट लोक आहे. हे बा असं बाजूला गेलं की कीर्तन लांबत. मला ऊस भिजितानं गवत उपटायचा नाद आहे. हे असं लांबतून मग ते आता पुन्हा सुदामदेवावर यायचं ते. एका बाईचे पायाचे नख पाहण्यासाठी अर्धा घंटा म्हातारं जाग्यावर आहे. आणि त्या बाईचे नख पाहिल्याच्या नंतर पाय बोट पाहिल्या पायाचे नदीत जाऊन 60,000 शिष्यासह जेवलं. जिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. हे काय गांजा फुकेन लिहिलंय का. जिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. अंग भरून वस्त्र घालणाऱ्या स्त्रीचं मालकाला देव समजणाऱ्या बाईचं
आणि विटेवरच्या मालकाला भाऊ म्हणणाऱ्या बाईचे पाय पाहिल्यावर दुर्वास ऋषी गंगेत जेवण करतात. जिचे होता दरुशन आणि मिळे पोटभरी अन्न. इतकी ताकद आहे तुमच्यात माय, इतकी ताकद आहे इतक्यात. सामान्य नाहीत तुम्ही. या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल त्या देशाची स्त्री आहे. पण आचरणात असल्या ती बाई म्हणली माय ते कोण कोणी आले. पाहिल्याबरोबर बबीचे मालक येतं बाई. म्हणजे माझ्या मंडळीचं नाव बबी आहे असं समजू नका. मला बबी वची दोरकी म्हणायचा नाद आहे म्हणून मी बबी म्हणलो. मी येडा आहे का फुकट नाव घ्यायला बायकोचं इथं. हा पहिले लग्नात नाव घ्यायला इथं दक्षिणा देत होते. नका मी लय लग्न लावले नो. 2-4 वर्ष भटपण केलं. सत्यनारायण हे ते अशा नाव घ्यायच्या बायका. आमची ती बाई इतकी हौशी होती. बकीटात बकीट स्टीलचं बकीट. मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. मुकुंद द्या जिंतूरच्या बस स्टँडला झोपल्याला. त्याचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. वारे म्हणलं मुकुंद्याची बायको. नाव असेच. चांदीची सायकल तिला सोन्याच्या तारा. अण्णासाहेब आले फिरून तर ही पिशिंग घालतेत वारा. आणि अण्णासाहेब अख्तरबाईचा कुक्कुट पालन सांभाळायला. आणि त्याला ही पिशिंग वारा घालायला. येडा ही पिशिंग याला वारं घालायला आला. काय नाव सुनसुन्यात बसले मेन्यात. लवंगावटीत येलदुडे मुठीत. सखारामजी बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. आणि ह्यो दाटीत कुठं बसू तू. हे पाणी टाकून दे शिकायच्या दुकानावर 300 रुपये रोजानं. आणि ते बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. ते कुठं दाटीत बसतू. त्यानं ज्याला औषध दिलं ते दाटीत राहत नाही. तर काय ना काय हौसान नाव घेते तो. हो औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त. ते बसले पूजेला तर मी देते तीर्थन. त्याला माळत नाही. त्याला माळच नाही. तो कवा पूजेला बसतील तू कवा तीर्थ देती. लोय मोठं पण खरंच 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 मावल्या मोठेपणाच्या येतात. जाऊ दे. मला पाहिल्याबरोबर बाई कसे आलात. मी म्हणलं चलत. कुठून. मी म्हणलं दरुजातून. आणि कवाशी. मी म्हणलं आताच. हातपाय धुतले का. मी म्हणलं हो. कुठं. रानात. भाव सांगायलो भाव. सुदामदेवाचा भाव ना आपला भाव बघा. बाई मी आत्ता जेवायला करते तुम्हाला. म्हणलं आत्ता म्हणजे कवा. 1 तासाच्या आत पुरणपोळ्या करते. त्याच्यासोबत म्हणलं काय नाही पुरणपोळीन तूप असलं की ते भजे कुरड्या पापड्या मला नाहीत आवडत. ते आमटी गिमटी कडी गिडी काय नाही. नुसती गरम गरम पोळीन गावरान तूप. तूप तर अर्धा किलो आहे. अरे बापरे. पार हटावून जीप फिरलं. अर्धा किलो तूप म्हणल्यावर काय. मला एका टायमाला 9 छटाक लागते. पण बाहेरचं गरम गरम पोळी अशी सराट्यावर धरली ताटात टाकली. मोठं ताट होतं. एकटाच मी. ड्रायव्हर जेवला होता तिथंच. अर्धा किलो तुपाची बरणी शंकर बुवा. मोठं तोंड तिला. ती अशी चुलीपाशी ठुलेली. चुलीच्या शेकानं भावतालून पगळीन मधात तसाच राहिला गबा. तर दृष्टांतातल्या सासूबाईला वाटलं भाव जावाई जेवायला यावा. भाव इतका गोड. त्या रिचवायला गेल्या त्याला वाटलं पगाळलेलं छटाकभर पडन. पण ते भावतालून पगाळल्यामुळं सगळाच गड्डा पाडला. त्याच्या लक्षात आलं बाई आता 9-10 छटाकाला 10 छटाक पड. काढून घ्यावा तर जावाई म्हणील सासू किती हलकट आहे. मी म्हणलं मामी काय नाही मला 9 छटाक जमतंय. आज आता सासरवाडीतला असल्यामुळे 1 छटाक आगाव खातो. बाईन तुम्हाला इतकं जमतं का. मी म्हणलं हो मला काय बाथरूम वगैरे काही लागत नाही काय नाही. मी इतकं 9 छटाक तर एरीच खात असतो म्हणलं. पण 1 छटाक आज खाईल तर उद्या 8 छटाक खाईल. 1 छटाक कमी खातो. बाई अर्धा किलो 2-3 महिने पुरत. मेला चटच खातो. मेला म्हणली का नाही काय माहीत. पण मनातली मनात म्हणाय. दृष्टांतातली सासू सांगायलो हे नीट लक्षात ठेवा. हे नीट लक्षात ठेवा. म्हणलं जावाय तुम्हाला एक माहिती आहे का. म्हणलं काय. म्हणलं जे उद्या मग माहिती घेती. नाही ऐका ना. म्हणलं काय. मी का नाही
आमच्या गावातल्या सटवाईला नवस केलता, आमच्या मुलीला जर कीर्तनकार मालक भेटले तर त्याच्या ताटात 5 घास खाईन. अरे म्हणलं हे उलट वारं सुटलंय. आणि जावाई घरी जेवायला किती गोड भाव आता शंकर भाऊ. त्याला वाटलं काढून घ्यावा तर मेला म्हणून हलकोटे खाल्लं तितकंच आलं. तर त्याला माहीतच नव्हता जावाई किती खरी. 9 छटाकाचा गोळा पलिकून होता ना, असं ताट फिरिलं आणि छटाक पगळलेलं तू पलिकून आणि अशा मधातून रेघ आणली. म्हटलं मामी तुम्हाला आमच्या वाटण्या झालेल्या माहिती आहेत का? कशा झाल्या? बांधलेली जागा लहान्याला गेली आणि रिकामी जागा मला. बाईन उभी करायच्या ना वाटण्या, 9 खण तुम्हाला 9 खण त्याला. म्हणलं नाही, 18ची 18 खण त्यालाच. आडव्या केल्या वाटण्या, रिकामी जागा मला आणि बांधलेली जागा त्याला. मी ताटात आडवी रेघ आणली. म्हणलं पलिकून तुम्ही घ्या, मी आडीकून घेतो. पण सासू लय हुशार, दृष्टांतातले लय हुशार. तुमच्याकडे ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे का नाही? म्हणलं हो आहे. मग मतदान कोणाला? म्हणलं आमच्याकडं आहे तर 2-3 पॅनल उभे आहेत, पण एकाच माणसाला मतदान होणार. बयान आमच्या इथं तर सारा कालवाच आहे. ते पुन्हा तूप कालीन सगळं. तेव्हा पोळीच्या गरमीनं तूप झालं पातळ, साऱ्या ताटात पांगते. पण त्याच्या लक्षातच नाही जावाई किती खतरा आहे म्हणून. म्हणले आमच्या मुलीचा स्वभाव कस काय सांगायचं आता तुम्हाला. कधी महाराज घरी आल्यावर चहा करायची नाही. कीर्तनात ती बायको सांगायला मै किती चांगली आहे तुम्हाला कपड्यावरूनच सांगती. हो. एक जण म्हणला काय सांगा महाराज, आंघोळीला गरम पाणी टाकी ती. म्हणला आमची वड्याला दाढी ती, तुही गरम टाकी ती ना आमची गुडू नदीला पाठवली होय रे. काय सांगा महाराज, भूक लागलं की जेवायला वाढी ती. म्हणला आमची न तर हातात जोग्याला ताटच दिले. हो, तिळभर करायला इळभर सांगायला आपलं उगच दृष्टांतातली. पण काय सांगायचं मामी, असू द्या कसं, पण आता तुमच्या स्वभावाकडे पाहून गट 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 गिळीतो. चाट म्हणलं बॉय, दृष्टांत संपला. जावाई घरी जेवायला भाव होता का नाही? ओरिजिनल आहे का? नाही नाही नाही, हा भाव गोड आहे सुदाम देवाचा. शुद्ध भाव देखून या गाव स्वर्णाचा दिला गा. विटेवरची द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची मूर्ती, शालिमार दगडाची पाषाणाची मूर्ती खळखळ रडत होती आणि मुखारविंदातून वाणी पडली. बाळा, जो सुदाम देवाचा जो भाव होता तो भाव विश्वात कोणाकडेच नाही. दृष्टांत संपला. भजन करत असताना भाव इतका टोकाला गेला की तो भाव मोजत असताना विधात्याकडे तराजू नाही, त्या भावाचं वजन विटेवरच्या मालकाच्या खांद्यावर सहन होत नव्हतं. म्हणून गाव तर सोन्याचं दिलंच, पण 52 अर्बुज क्विंटल सोन्याचा मसनवाटा केला. इतका तात्विक भाव भजन करणाऱ्या सुदाम देवाकडे होता. कायवानो आता प्रकार. एक जणानं दात पडल्यावर माळ घातली होती. चावणं गेल्यावर, म्हणजे भाकरी शिळ्या भाकरी ह्याच चावणं गेल्यावर त्यानं माळ घातली कोणातरी एखाद्या महाराजाच्या. सगळं आता घरून सुटला कारभार. मग आता कोणी किंमत देत नाही काय नाही, ते म्हणजे असेल चला आपण आता इकडं जाऊ.
इकडे तुम्हाला एक सांगू का, इकडे येण्यासाठी लवकर गडबड करी जा. इकडे येण्यासाठी लवकर गडबड करी जा. लवकर 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 गडबड करी जा. पटकन माळी घालायच्या. पटकन पटकन पटकन. नाही तर वरचा बाप असा अनिजर तलवार घेऊन बसलेला आहे. अनिजर अनिजर अनिजर. हो वरी बघा. काही काही माणसाला काय लाज नसते. आमची एक जण म्हणला काय साहेबाचं सांगायचं बरं का. साहेब कुठेही सप्ताह असल्याच्या नंतर सप्त्याच्या इना पूजनाला जातात बरं का. समयी सप्त्यातली त्यांच्याच हातानं लावतेत बरं का. कलशाची पूजा त्यांच्याच हातानं होती बरं का. आणि काय आमच्या साहेबाचा स्वभाव बरं का. आमचे साहेब जरी कोण्या सप्त्यात 8 दिवसात एकदा तरी जाऊन हाजरी लावून कीर्तन ऐकतात बरं का. तालुक्यातला कोणी माणूस मेल्यावर त्याला खांदा देतेत बरं का. काय आमच्या साहेबांचं वागणं आहे. आणि कंदुरीला लिंबन कांदे खिशात घेऊनच जातेत बरं का. तुला साहेबाला तुला जित्त पैठणच्या तळ्यात टाकायला पाहिजे. जित्त आरामखोरात वर्णन करतो त्याचं. विठाला विठाला नेमकीच माळ घातलेली परमार्थात आल्याला. त्याने ते प्रकार पाहिला. सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. त्या परिसरातले महान योगीराज, जसा चाकरवाडीच्या माऊली दादांचा याच्यावर फोटो आहे, असे महान योगीराज एका झाडाच्या बुडाला वट्टा केलेला, त्या वट्ट्यावर बसलेले. एक आश्रम होता. त्या वट्ट्यापाशी हा व्यक्ती आला. विचारलं महाराजांना, का रे वरुताम काया स्वेदा भजायते नाम. वरुता म्हणजे वरी, काया म्हणजे शरीर आणि स्वेद म्हणजे घाम. शीतल स्वयो तरुयाम शाखेषु अधिष्ठितम शीतल तो भयाम त्वमाम वरुतां कायानाम स्वेदा तिजायते नानाम वरुतयो. शीतल सावली आहे झाडाची, तरी पण तुझ्या अंगाला घाम कस काय तू. ते म्हणला जगातलं 1 नंबरचं आश्चर्य पाहिलं. काय बेंडकानं सापाच्या डोक्यावर सावली धरली बरं का. उलट सांगितलं. सापाने बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली बरं का. मग त्याच्यात काय नवले का म्हणले. त्या दिवशी सापाला एकादश होती का. त्या सापानं ती बेंडूक का खाल्लं नसावा. सापाचं पोट दुखत होतं का सापाचे दात पडलेले आहेत. महाराज म्हणले याचं उत्तर बघायचं असेल तर त्या झाडाखाली जाऊ नये. त्या झाडाखाली गेलं तर शुहन गाय एका जागेवर बसलेली. गाय शुहाला चाटीत होती. गाय शुहाला चाटीत होती. आणि त्याच्या बाजूला बसलेल्या गायीच्या पाठीला शुह नखानं पाठ खाजीत होता पंजानं. तर याला वाटलं हे प्लॅस्टिकचं असं यंत्राचं केलेलं आहे का नाही. म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचा शुह आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची गाय. मग ते प्लॅस्टिकचा शुह घासायला आणि प्लॅस्टिकचीच गाय जिबीन चाटायली. म्हणून यानं एक असा खडा घेतला आणि फेकला. त्या शुहानं डरकाळीत दिल्याबरोबर जाग्यावर धोतर पिवळं झालं. म्हणजे त्याच्याजवळ हळद होती. त्या असा पुढा फुटला ना. तुम्ही कशाने समजायला गुले भाऊ. हळद होती त्या जाग्यावर पिवळं झालं. जाग्यावर पिवळं. शिवंडळ करी दे. आमच्या गड्यानं फासगीस उपटिले. तुमच्याकडे कापूस असतो का नाही. आता कमी झालं नाही. ऊस असते तुमच्याकडे. द्राक्ष. अरे बाप्पा, अरे हे तुला मोठाली माणसं आहे ते. बापा उन्हाळ्यात येत जाऊ का नाही इकडं. पहिले लाईत होतात का कापस नाही. पण पाहिले तर असते ना. कापस झाड माहित असते ना कसे असते. पळाटी. हा पळाटी पळाटी. मग ते येचून घेतल्यावर त्या पळाट्या उपटी त्याची फास घालायची. मग त्याची सरपण असा त्या उरफाट्या चुली आल्या तेव्हापासून सरपण कमी झाले ना. त्या वरतोंडाच्या चुली लगेच असे. हे नशिबान म्हातारे होते यायला चुलीवरल्या भाकरी खाल भेटल्या. नशिबान होते. आपण कायद्यात येत 2 पटीनं.
कैद्याला निकृष्ट दर्जाचा आहार होता पहिला, आताच्या नाही. आता कसाबला काजू खाऊ घातले होते शासनानं. हो, आताच नाही, पहिलं सांगतो. कैद्याला निकृष्ट दर्जाचं अन्न होतं. आपल्याला आपण श्रीमंत असून निकृष्ट दर्जाचं अन्न, हे नशिबाने ती आहे ना. आडीतलं दूध पिलं, अडीच फूट खोल असती, तिच्यात गावऱ्या त्या पेटलेल्या, त्याच्यात गाडग्यात दूध, आणि सकाळी तापलेलं दूध 4 वाजता आडी उघडी करायची. नाही पिलं तरी वासानच माणूस गुंगत. इतका आडीतल्या दुधाचा वास छान. असं कीर्तनात आमच्या पोरायच्या माईने ऐकलं. गजानन मंदिरात कीर्तन होतं शेलूला, तिने ऐकलं, बाई ती आडी आपल्याला करायचीच म्हणली. तर मी म्हणलं नको, जाऊ द्या. कसं तुम्ही कीर्तनात सांगितलं ना आडीतलं दूध, आपल्याकडे दूध किती मोठं आहे, मग आडी करायची. आता आडी काऊन राहायची? मी म्हणलं आपल्याला आडी करण्यासाठी घर मातुड्याचं पाहिजे. बहीण आपलं एवढं स्लॅबचं घर, आपल्याला इथं कसं काय नाही? म्हणलं स्लॅब 5 इंचाचा असतोय आणि आडी 2.5 फूट खोल असती. आपण जर वरच्या मजल्यात आडी केली तर खालच्या मजल्यातली जळतील. कशी आडी करता येईल? अशी बोल. वापस आलं. काय झालं? काय नाही म्हणलं, धोत्र बदलून येतो. धोत्र बदललं पुन्हा आलं. महाराजांनी सांगितलं त्या झाडाखाली जाय. त्या झाडाखाली हरिण, वाघ, लांडगं, शेळ्या, सर्प, मुंगस एकत्रित बसलेली. आता जास्त घाम आला. म्हणले महाराज हा काय प्रकार आहे? काय नाही म्हणले, महाराजानं सांगितलं बाळा, सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली, तुला इतकं आश्चर्य वाटतंय? या 16 योजन भूमीमध्ये सिंह गाईला धरीत नाही, वाघ हरणाला धरीत नाही, लांडग शेळीला धरीत नाही, मुंगस सर्प भांडणं करीत नाहीत, साप बोंदराला खात नाही, साप बेंडकीला खात नाही. कारण या भूमीमध्ये मुनिश्री शृंगांनी भजन केलंय. ती 16 योजन भूमी आहे. मुनिश्री शृंगांनी ज्या भूमीमध्ये भजन केलं ती भूमी निर्वैर झाली. तिथला शिव सुद्धा गाईला धरीत नाही. मग एका साधूनं भजन केलेली भूमी जर निर्वैर होत असेल, एवढी ताकद त्या साधूते. कायवानो आतान पुरी, कायवानो आतान पुरी. तुकोबाराय म्हणले, ज्या साधूनं भजन केल्याच्या नंतर त्या भूमीतला सर्प जर उंदराला बेंडकीला खात नसेल, इतकी निर्वैरता त्या साधूच्या भजनात असेल, तर त्या साधूचं मी काय वर्णन करू. मस्तक चरणी ठेवी तसे. इथं जवळ वारकरी संप्रदायातले फार ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतरचं रत्न नेकनूर वैकुंठवाशी नामनिष्ठ मुक्त कैवल्य समाधीधन सद्गुरु बंकट स्वामी, वारकरी संप्रदायातला एक स्तंभ खांब. हो, ज्ञानोबाराय तुकोबाराय निळोबाराय यांच्यानंतर सद्गुरु बंकट स्वामी. वेगाच सांगतो, 11 वाजून गेले बोले बुवा. तुम्ही सांगा ना बंद करा म्हणून. आजचे मुकदम तुम्ही येत वाटतंय. माणसानं जर सांगितलं पाहिजे आता आवरा म्हणून. तुम्ही उठा ना मागचे. एक सांगतोय 75वी तुमची सप्त्याची. एवढ्या मोठ्या तुमच्या बापदाद्याने बुजुर्गांनी ह्या जुन्या माणसांनी टिकवलेली परंपरा आज तरुण कायमस्वरूपी ती परंपरा पुढे नेतात, म्हणून तुम्हाला धन्यवाद. स्वामी चातुर्मासात काकड्याला पंढरपूर कधी सोडत नव्हते.
वेगात सांगतो 5 मिनिटात. स्वामीवर अतूट प्रेम करणारा एक भक्त होता, वारकरी. त्याची आई वारली आणि चंद्रभागेच्या पात्रात सांगितलं, स्वामी माझ्या आईच्या तेरवीच्या कीर्तनाला तुम्हाला यावं लागेल. स्वामींनी सांगितलं, मी पंढरपूर सोडित नाही. स्वामींनी सांगितलं, सोडित नाही. नाही म्हणले, यावं लागतंय. नाही बाबा तू घरी जाय. घरी जाणार म्हणले. तुम्ही नाही म्हणले तरी जाणार, जा म्हणले तरी जाणार. पण स्वामी घरी जाणार, तुम्ही जर येतो म्हणले तर, आणि नाही म्हणले तरी गावाकडे जाणार. पण आईचं तडांगण पेटलेलं आहे, त्याच्यात अजून 4-2 क्विंटल लाकडं टाकणार आणि आईच्या प्रेतासोबत स्वतः जळून जाणार त्या राखुंड्यात. स्वामींनी सांगितलं, काय वेड्यासारखा करतो रे. नाही म्हणजे यावं लागतं. बरं ठीक आहे, कोणाला म्हणू नकोस, येतो मी. गावात चर्चा केली, स्वामी कीर्तनाला येणार आहे. आणि खरोखर बंकट स्वामी त्या कीर्तनाला गेले. पण स्वामींचा काकडा म्हणे गंधर्व ऐकायचे, पुण्याचे गंधर्व. हो, स्वामींच्या काकड्याला बसायचे. एवढा मोठा अधिकार होता स्वामींचा. नाटक परंपरेतले जे लोक होते का शंकरबुवा, ही सगळी गानगंधर्व स्वामींचा काकडा ऐकायला बसायचे. त्या अर्थी काही स्वामीच्या बरोबरीचे जे जुनाट वारकरी होते, काय नाविन्य असेल, काय निष्ठा असेल, ही सगळी माणसं स्वामी मंदिरात यायच्या अगोदर अर्ध्या तासानं आपलं पोतडं टाकून बसायचे काकड्याला. स्वामींचा काकडा होता तो. हैबत बाबांनी काकडा केल्याच्या नंतर आळंदीतल्या मालकांची समाधी डुलायची आणि स्वामींचा काकडा ऐकत असताना विटेवरचा मालक डुलत होता. ही आपणही म्हणतो, पूर्वजन्मी पाप केले, या जन्मात तो कोणतं पुण्य येतो, बापाचे पित्र घालीत नाही सुंबळ्या. आणि कुठे पुण्य येतो या जन्मात? फक्त म्हणतो आपण, म्हणतो म्हणून आपल्याला किंमत नाही ना. आपण आचरणात आणत नाही, त्याच्याकरता किंमत नाही. आमची एक बाई काकडा म्हणायची, मागच्या हप्त्यात मेली बघा ती. पूर्वजन्मी पाप केले, आणि शेजारी उठायच्या आधी त्याचं शेण चोरून नेत होती. आमच्या गावातली म्हणायला, तुम्हाला काय घेणे त्याच्यावर? आमच्या गावातली शेण धुत नव्हती हो शेजाऱ्याच्या घरी जनावरायचं. ती म्हणे पूर्वजन्मी, आणि या जन्मात कोणतं पुण्य आहे तिचं? आपण कर्तव्यात नाही म्हणून आपल्याला किंमत नाही. हे अधिकारी लोक होते. वैकुंठवासी स्वामींचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर पांडुरंगाच्या मंदिराच्या भिंती पाजरत होत्या. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. एवढा स्वामींचा अधिकार. 3 दिवस स्वामी तिकडे गेलेत. पहिला दिवस आहे, स्वामी गैरहजर आहेत. अर्धा तास शिल्लक झाला, स्वामी येत नाहीत. चलबिचल झाली श्रोत्यांची. का स्वामी आले असतील, का स्वामी आले नसतील, का स्वामी आले नसतील. श्रोत्याच्या अंतःकरणातली स्वामींचा आवाज ऐकण्याची जी भूक होती, त्या भुकेची तळमळ विटेवरच्या मालकाला जाणवली. आणि विटेवरच्या मालकाने विटेवून खाली उडी टाकली, स्वामी स्वरूप घेतलं आणि काकडा सुरू केला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. प्रत्यक्ष जगाचा मालकच स्वतःला उठवायला आहे. काकडा स्वामीच्या रूपात आहे, पण करायला कोण? आदित्य बुवा. स्वामी करायला, देव करायला देव. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा गरुड पारिदाट. बरंच वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटे उभे जोडून हात. काय गोड वाजितो माणूस. आमच्यासारख्या येड्याला म्हणता यावं त्याला म्हणतात वाजिनं. पक्वाद्याला किती वाजिता येते त्याच्यापेक्षा कीर्तनात बोलणाऱ्याला आणि गाणाऱ्याला साथ किती करतो त्याला पक्वाद्या म्हणत असतात. वाजवायला या महाराष्ट्रातले 3 हलकी वाजिणारे माणसं अमेरिकेत गेले. अमेरिकेत त्यांची हलकी तिथं ऐकली लोकांनी. अमेरिकेतल्या लोकांनी टाळ्या वाजल्या. काय नाही, ते हलकीच श्रेष्ठ. कीर्तनात अत्यंत पोषक पक्वाद. आपल्याला तर गाता येत नाही, ते तुम्हाला कळते. आपल्याला काही जास्त स्वराचं ज्ञान नाही, काय नाही, पण चाललं असंच. हो,
सुंदर काय आवेशात काकडा. लोक म्हणले आज स्वामींना उशीर झालाय त्याच्यामुळे आज डोळ्याची एक पट्टी वाढली म्हणले स्वराची. काय काकडा. पण एक काम चुकलं, त्या दिवशी आरती घेतली नाही. एक आरती राहिली. पण काय टप्पर आहे कोणाची स्वामीला म्हणायची आरती घेतली नाही. ते स्वामी होते. दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच, चौथ्या दिवशी खरे स्वामी काकड्यात आले आणि मग त्या दिवशी आरती. पण स्वामीच्या बरोबरीचे काही वारकरी होते, म्हणजे त्यांच्या समवयातले 4-5 जण बसले, दर्शन घेतलं. म्हणजे स्वामी एक बोलाव, या तारखेपासून या तारखेपर्यंत, म्हणून या तिथीपासून या तिथीपर्यंत, मितीपर्यंत आम्ही गेल्या कितीतरी दिवसापासून तुमचा काकडा ऐकतो, तुमच्या सोबतच असतो. पण इतक्या वर्षात फक्त 3च दिवस तुम्ही आरती चुकिली. स्वामी म्हणले कोणते 3 दिवस? काल, त्याच्या काल, त्याच्या काल, 3 दिवस. स्वामींनी सांगितलं अरे मी काकड्यालाच नव्हतो तर आरती कसं म्हणेल? नाही म्हणले. आतापर्यंत तुमच्यासारख्याची वाणी ऐकून आमचे कान पवित्र आहेत. आतापासून तुमच्यासारख्या निष्ठापर्यंत वारकऱ्याला पाहिले म्हणून आमचे डोळे पवित्र आहेत. आणि तुमच्यासारख्याचा काकडा ऐकत असताना माग आमची जीभ गुणगुणती म्हणून आमची जीभही पवित्र आहे. तुमचं ऐकलंय याच्याकरता कान पवित्र, तुमच्यासारख्या पवित्र वारकऱ्याला पाहिले याच्याकरता डोळे पवित्र, आणि तुमचं म्हणत असताना गुणगुणली आमची जीभ म्हणून आमची जीभही पवित्र. आणि एक लक्षात ठेवा, या भारतातल्या पवित्र संतांना चांगलं म्हणण्यासाठी डोळे पाहण्यासाठी डोळे पवित्र लागतील. या संतांची वाणी ऐकण्यासाठी कान पवित्र लागतील. आणि या संतांना चांगलं म्हणण्यासाठी जीभही पवित्र लागेल. ज्याची जीभ अपवित्र ते संतांना चांगलं म्हणणार नाही. ज्याचे डोळे अपवित्र ते चांगल्यांना पाहणार नाही. ज्याचे कान अपवित्र ते चांगल्या संतांचं ऐकणार नाही. ताप खाऊ देत नाही, ताप खाऊ देत नाही आणि पाप परमार्थात येऊ देत नाही. ताप खाऊ देत नाही आणि पाप परमार्थात येऊ देत नाही. हिरण्यकश्यपूचं पाप होतो आलं, नाव घेऊन येदी हे बिरुद्ध हिरण्य, ते परमार्थ करू देत नाही. आणि ताप आलेल्या माणसाची जीभ कडू पडती का नाही? कोरोनामध्ये काय कडू पडलं होतं? लाडू खाल्ले तरी लाकडं खाल्ल्यावानीच, भजे खाल्ले तरी दगड खाल्ल्यावानी, जिभेची चवच गेलती. आणि कोरोनामध्ये तापच येत होती माणसाला, तापन खोकला. ताप शिरा सुद्धा कडू लागतोय. ताप जास्त येणं म्हणजे ज्वर, ज्याला आपण टायफॉइड म्हणतो, त्याला फोडणी दिली तरी मळमळ होते. ताप खाऊ देत नाही आणि पाप परमार्थात येऊ देत नाही. ज्याचे डोळे अपवित्र, ज्याचे कान अपवित्र, ज्याची जीभ अपवित्र ते परमार्थातल्या कोण्याच लोकांना चांगलं म्हणणार नाही. याच्यासाठी संतांना चांगलं म्हणण्यासाठी वाणी पवित्र लागते. चांगल्या संतांकडे बघत असताना डोळे पवित्र लागतात आणि चांगल्या संतांचं ऐकण्यासाठी कानही पवित्र लागतात. भांगाऱ्या भुंगाऱ्याचं ऐकायसाठी काहीच पवित्र लागत नाही. कसं धकत, कसं धकत, विठाला विठाला. त्यांनी सांगितलं तुम्हाला पाहून डोळे पवित्र, तुमचं ऐकून कान पवित्र, आणि तुमचं वर्णन करतो त्याच्याकरता जीभ पवित्र. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, इतराची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या. ते रिकामी होते का ते लोक? ते का आमच्यासारखे आहेत का काय? कोणाचं वर्णन करावं त्यानं 2-4 हजार पाकिटात आगाव घालाव. धोई त्याच्या अंडरवेली सोंबळ्या, धोई त्याच्या बनिली, ती तिथेच होतो. ती देवाशिवाय संताशिवाय वर्णनच केलं नाही त्याने कोणाचं. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. आता अर्धा घंटा तर यजमानालाच सांभाळायचं. त्यांचं काम असं आहे बरं का. ही इकडची शाळा त्याहीनंच बांधली बरं का. पण त्या शाळेचं अगोदरचं लोकांना सगळं कापलं, म्हशीला पत्र नेऊन टाकले बरं का. हे वर्णन करायचं त्याचं, म्हणजे त्यानं कळत, त्यानं जाणून बुजून केलेलं पाप आमच्या बोकांडीवर हो नाही करायचं. ही संत होती. स्वामींना सांगितलं स्वामी 3 दिवस तुम्ही काकडा, अगदी अगदी आवेशात दुसरी एक पट्टी वाढली तुमची स्वराची, पण आरती चुकली. ठीक आहे. पुजारी आतमध्ये होते, पुजाऱ्याला बाजूला केलं. चांगला पुजारी होता तो काय बरमुड्या पूजा करीत नव्हता. आदरणीय नामनिष्ठ माजी आमदार, वाक्य किती गोड वापरले बघा. आदरणीय नामनिष्ठ माजी आमदार, दर महिन्याचे पंढरपूरचे वारकरी,
राधाकृष्ण अण्णा होके पाटील, निष्ठावंत वारकरी, महिन्याचे वारकरी, यांच्या पाहुण्याकडे एक कीर्तन होतं आणि थोडे उशिरा आल्यामुळं थोडे पाठीमागे बसले. त्या कीर्तनकाराच्या पाया पडायचं राहिलं होतं. मला त्या दिवशी महादेवाचा रुद्राभिषेक होता, तिथे भेटले. उतरेश्वर बापू होते सोबत. आम्हाला सांगितलं, म्हणजे महाराजांचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं म्हणून महाराज लागलीच बैठकीत गेले. तर मला वय असल्यामुळं थोडा लघुशंकेचा त्रास, म्हणले तिकडे गेलो, चूळ भरली, पाय धुतले. तोपर्यंत आमच्या पाहुण्याचीतला कार्यक्रम असल्यामुळं सगळ्या महिला म्हणल्या, अण्णा आम्हाला सुद्धा महाराजांचं दर्शन घ्यायचंय. तर अण्णा म्हणले काय हरकत नाही, मी जातो, महाराजाला सांगतो, तुम्ही मागे लगेच या. तर अण्णा म्हणले मी बैठकीत गेल्यावर महाराजांना धोतर नव्हतं, नाईट पॅन्ट होती. मग सगळ्या बायकांना 100-200 रुपये आणले होते त्यांनी पाया पडायला. काळ्या पॅन्टीवर कशा पाया पडतील ते, कशा पडतील ते पाया. मग अण्णा म्हणले महाराज गेले, म्हणजे पटकन निघून गेले. म्हणले आता बैठकीत महाराज नाही. आणि महाराज जेवून गेले. मग ते म्हणले महाराज गेले ना आता जेवायला. अण्णा म्हणले आम्हाला वाढा ना, आम्हाला वाढा. असे असतील का ते स्वामीच्या बाजूला काकडा ऐकणारे? सांगितलं स्वामी आमचे डोळे पवित्र, कान पवित्र, मुख पवित्र आहे. पुजाऱ्याला बाजूला केलं. बरमुडा घालीत नव्हतं ते पुजारी, बरमुडा नव्हता घालीत, धोतर नेसायचं तो. आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीनं आजचं धोतर उद्या धुतल्याशिवाय नेसायचं नाही. त्याचं नाव पूजा असते. हो, पूजेला जे देवाला स्नानाला पाणी आणायचं त्यावेळेला पायात चप्पल नसावा, कमराला पट्टा नसावा. आजही काही तीर्थावर कमरेचा पट्टा काढून घेतात, नियम आहे त्याच्यासाठी. हो, शास्त्र आहे. पायात बूट चप्पल नसावा, त्याच्यासाठी पवित्रता असली पाहिजे. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. तो काळ सांगतोय तो